आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। पुण्यातील नसरापूरमध्ये 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यातून पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली। पर्वती परिसरात एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या 9 वर्षाच्या सख्या नातीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा पुन्हा एकदा हादरला असून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीची आई मजुरीचे काम करते। कामावर जाताना तिने विश्वासाने आपल्या 9 वर्षाच्या मुलीला 70 वर्षीय आजोबांकडे सांभाळण्यासाठी सोडले होते। मात्र दारूच्या नशेत असलेल्या या नराधम आजोबाने नात्याची सर्व मर्यादा ओलांडत पोटच्या मुलीच्याच मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय। या नराधमाने चिमुरडीचे कपडे काढून तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली। नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। हा घृणास्पद प्रकार काही स्थानिक नागरिकांनी पाहिला आणि तातडीने धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला। नागरिकांनी नराधमाच्या तावडीतून चिमुरडीची सुटका केली। या घटनेची माहिती मिळताच परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले। संतापलेल्या नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली। पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर जमावाला शांत केलं। पोलीस कारवाई आणि पुढील तपास पर्वती पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत 70 वर्षीय नराधम आजोबाला बेड्या ठोकल्यात। आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा ही कारवाई पूर्ण करण्यात आली। दरम्यान पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।